नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बाबा आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो? प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अर्जेंटिना या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, सोडियम बायकार्बोनेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल? तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्रमांक 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात? विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवामध्ये निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवामध्ये निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय उद्यान भरतपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहे? पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 H2O या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, रक्तामधील कोणता घटक वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते? रक्तामधील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलेस्ट्रॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, H1N1 विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी निगडित आहे? H1N1 हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वाईन फ्लू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर खालीलपैकी कोणत्या बलाची क्रिया होत असते? जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर खालीलपैकी कोणत्या बलाची क्रिया होत असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्वीय बल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भूगोलामध्ये लू वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे आहे? भूगोलामध्ये लू हे वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लू हे वारे उष्ण व कोरडे वारे या प्रकारचे वारे आहे। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे।
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुक्रमणिका या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 17 रॅम म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल. रॅम म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रँडम ॲक्सेस मेमरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पैठण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 ज्वालागट्टा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ज्वालागट्टा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसते. पिकलेले टोमॅटो हे खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लायकोपीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती. आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रथम सुरू झाली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. लखीना पॅटर्न हा खालीलपैकी कशाशी संबंधित पॅटर्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रशासन सुधारणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होत असते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड खालीलपैकी किती वर्षांनी होत असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सुतोवाच करणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. सुतोवाच करणे म्हणजेच खालीलपैकी आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रारंभ करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फतेपूर सिक्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी सारखाच कालावधी लागतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बेंडूक हा प्राणी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे. बेंडूक हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उभयचर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 10 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधीजींनी मिठाईच्या सत्याग्रहाला खालीलपैकी कोठून प्रारंभ केला होता. महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून मिठाईच्या सत्याग्रहाला प्रारंभ केला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साबरमती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. तर या ठिकाणी ऑप्शन
ऑप्शन क्रमांक 3 1869 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वि. स. खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? वि. स. खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ययाती कादंबरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चौथा भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 KYC आपल्या ठिकाणी फुल फॉर्म सांगायचे आहे. KYC याची आपल्याला फुल फॉर्म सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नो युअर कस्टमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र शासनाने कोणत्या जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जलपाडा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जलपाडा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मुलताई जिल्हा बैतूल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? मुलताई जिल्हा बैतूल या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हुगळी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विश्राम बेडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इशारा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? इशारा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असतात? 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी किती सदस्य संख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाले होते? अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक हे मिळाले होते? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक हे मिळाले होते ते.